I am Pragati Patil from Dhule. I am going to North Caucasian State Academy through Bright Future Education Group, and Sagar sir has helped me a lot through documentation, all expenses for traveling. There's no such, there's very luxury in the process, and it's very nice. Thank you. ओके, सो प्रगती, आता तू फायनली रशियाला जात आहे. सो आता तुझे इमोशन्स काय आहेत एक्झॅक्टली आता एअरपोर्ट? इमोशन्स तर थोडं नर्वसनेस पण आहे, खूप छान पण वाटतंय, कारण जेवढं सागर सरांनी सांगितलंय आम्हाला ते ऐकून तर असं अजिबात नाही वाटतंय की मी कुठेतरी खूप नवीन जागेवर जाते. सगळं खूप फ्रेंडली आहे, तिथे स्टुडंट्स पण आहेत, बॅचेस पण पास आउट झालेत, म्हणून खूप चांगलं आहे. सर, तुमची मुलगी आता फायनली रशियाला जात आहे, तुमचे इमोशन्स काय आहेत? माझे इमोशन्स आता थोडे आहेत, इमोशनल आहेत, पण तिच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि जे पेरेंट्स आहेत जे मुलींना इतकं लांब पाठवण्यासाठी घाबरतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय म्हणणार? त्यांनी तर मुलींना उलट पुढे करायला पाहिजे, मुलांना नाही पाठवायचं, मुलींना पाठवायचं. मॅम, जे पेरेंट्स, जे आई आहेत जे खूप जास्त घाबरतात मुलींना इतकं लांब पाठवायला दुसऱ्या देशांमध्ये, तुम्ही त्या आईंना काय संदेश देतील? मुली आता कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीये आजकाल, म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी पुढे यायला पाहिजे आणि आपण त्याची सुरुवात आपल्यापासून करायला हवी. म्हणून आपण जेवढा आपल्या मुलींना सपोर्ट करणार तेवढंच आपल्या भारताचं पण नाव उज्ज्वल होईल, मुलं आपल्या आई वडिलांचं पण नाव काढतील. शिकून आल्यानंतर आपला समाज पण त्या मानाने खूपच सुधारित होईल आणि त्यांना पण प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळेल. एवढंच मी म्हणेल की आपण आपल्या मुलींना पाठवायला पाहिजे, काय हरकत नाहीये. आपल्या भारतापेक्षा अदर कंट्रीज मध्ये खूप छान आहे, तिकडे पण काही एवढं गुन्हेगारीचं प्रमाण वगैरे कमी असल्यामुळे आपण तिथे पण मुली भरपूर प्रमाणामध्ये सेफ आहेत. तुम्हाला काय वाटतंय की आता तुम्ही ब्राईट फ्युचर थ्रू तुमच्या मुलीला इतकं लांब पाठवतायत, सो तुम्ही सेफ फील करतायत का? हो, नक्कीच. कारण की बघा, आम्हाला पण काही अनुभव नव्हता आधी, आम्ही पण एका खेड्यापाड्यामध्ये राहणारे आहोत, पॅरेंट्स म्हणून आम्ही मुलांना एवढ्या लांब कधी पाठवलेलं नव्हतं. आम्हाला पण मनात खूप भीती होती की आम्ही पाठवलेलं नाही अजून मुलींना. पण सागर सरांनी, प्रशांत सरांनी, दीपाली मॅडमांनी पण आम्हाला खूप मदत केली. हे पण छान सांगितलं की बुवा तुम्ही मुलींना पाठवा आणि काही बिंदास पाठवा, की काही भीती नाही आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज पण करून दिल्या. आम्हाला जे समजत नव्हतं ते सगळ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या आणि म्हणून आम्ही पण कन्व्हिन्स झालो आणि मुलीला एवढ्या लांब पाठवण्यासाठी तयार झालो. तुम्ही आता रेडी आहात का फायनली प्रगतीला पाठवायला? हो हो. सो बेस्ट ऑफ लक प्रगती, आणि तुम्हाला पण खूप जास्त कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली प्रगती इज गोइंग टू बी MBBS डॉक्टर. थँक्यू सो मच.